टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। अरे बाबा, मी साहेब बाबांच्या दर्शनासाठी मंत्री असो किंवा नसो, लहानपणापासून येत असतो. कदाचित तुम्ही सुद्धा नव्हता तिकडे तेव्हापासून येतोय. त्यामुळे ठीक आहे. काही स्थानं अशी असतात की तिथे असं नेहमी असं वाटतं की आपण नतमस्तक व्हावं, आणि म्हणून मी आलो. साहजिकच आहे, नवीन एखादी जबाबदारी जर आपल्याला मिळाली तर त्या जबाबदारीमध्ये चांगलं यश मिळावं आणि जनतेचं आपल्याला काही ना काहीतरी आपली सेवा करता यावी. त्यासाठी सुद्धा आपण या अशा स्थानांवर साईबाबांच्या चरणावर डोकं ठेवून आशीर्वाद मागत असतो. मंत्रिपदाचं स्थानही महत्त्वाचं असतं, तुम्ही त्याचा उल्लेख केला आहे. सगळ्यात महत्त्वाचं स्थान जे आहे ते कार्यकर्त्याचं आहे, सामाजिक सेवकाचं आहे. बाकी मग काय खासदार, आमदार, मंत्री ते होतच असतात. भाऊसाहेब, आता काय आहे, मंत्रिपद मिळालं आहे, पुढचं काय विजन आहे? आता तुमच्याकडून अनेक कामं झालेली आहे, मात्र आता काही पुढचं काय एक विजन घेऊन कामं करणार ना काय. आणि अनेक कामं जे आहेत आम्ही आमच्या मनाने करत असतो. की कुठे एअरपोर्ट पाहिजे, काय कुठे बोट क्लब पाहिजे, की कुठे आणखी फिनिकल ट्रॉली पाहिजे, कुठे काय. आणि अनेक कामं जे आहेत तुम्ही किंवा इथं जनता जे आहे कार्यकर्ते सुचवत असतात की हे केलं चांगलं असेल. त्यातसुद्धा सूचनांचं आपल्याला त्याप्रमाणे काम करावं लागतं. सगळी ते मंत्री झालं म्हणजे त्याला सगळीच अक्कल असते असं नाही. 10 दिवसापूर्वी तो सुद्धा सामान्य माणूसच असतो. 10-15 दिवस झाला होता. आलो तर तुम्ही म्हटलं की मी कुठं मंत्री आहे, देवाने ऐकलं तुमचं आणि आज तुम्ही मंत्री आहात. म्हणजे मंत्री नसताना सुद्धा आलो होते, तुम्हाला माहिती आहे बरोबर. तेच तो म्हणतोय. नाशिक पालकमंत्रीचा जो मुद्दा आहे तो पालकमंत्र्यांबद्दल जे आहे मी काल पण सांगितलं, वादविवाद काही वाढवण्याचं काही कारण नाही. शेवटी पालकमंत्री वगैरे होऊन करायचं काय असतं, लोकांची सेवाच करायची आहे ना, कामच करायचं ना. ते असं सुद्धा मी करू शकतो ना. तुम्ही जे काय सांगाल आणि योग्य असेल, योग्य ठिकाणी तिथे जोर लावून काम करू शकतो. त्यामुळे तो पालकमंत्री पदाचा वाद जो आहे त्या वादात मला अजिबात पडायचं नाही. ते मुख्यमंत्री पाहून घेतील, उपमुख्यमंत्री पाहून घेतील काय करायचं ते. बाकी जे आहे जी कामं मला सुचवली जातील त्या कामाचा रेटा मी लावणार. साहेब, गोरगरिबाचं धान्य आज मी काळ्या बाजारात जातोय, तर याच्या अगोदर पण झाले असं आहे ना की याच्यासाठी जे आहे आपल्या राज्यामध्ये 54,000 रेशनिंगची दुकानं आहेत अख्ख्या राज्यात, कानाकोपऱ्यात. आपण करोना काळामध्ये सुद्धा सगळे घरात बसले असताना आमचे जे हमाल बांधव आहेत, आमचे जे ड्रायव्हर आहेत ट्रकचे, आमचे जे दुकानदार आहेत, आमचे अधिकारी आहेत, त्यांनी 54,000 दुकानातून वाटप केलं. एक जरूर आहे काही प्रमाणामध्ये कुठे काही घोटाळे करतात, पण तुम्ही आणि तिथले लोकल कार्यकर्त्यांनी काही एकाच ठिकाणी आहे का तर त्याच्यावर आपण बंधनं हे लहान ठिकाणावरून सगळे 54,000 दुकानातून जर कुठे काही 2-4 दुकानातून काही गडबड होत असेल तर आम्हाला ते मेसेज जरी केला तरी आम्ही त्याच्यावर कारवाई करतो. सर, मी कार्यकर्त्यांना बळ देणार आणि कार्यकर्ते आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून लोकांची सेवा करणार. साहेब, आपण म्हणतो ना जनसेवा हीच ईश्वर सेवा. साईबाबांनी सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये तेच केलं ना. लोकांचे अश्रू जर पुसता आले तर तेवढे मोठे आपण नाही, पण एक जरी अश्रू पुसता आलं तर खूप झालं ना. एक तर काही गोष्ट या मागासवर्गीय मिळत नाही, मिळालेल्या गोष्टी आमच्या हातातून चालल्या निसटल्या होत्या. पण आम्ही सगळ्यांनी तिथे जे आहे सुप्रीम कोर्टात उभे राहिले. समीर भाऊ, महेश दगडे, ससाने वगैरे आमची सगळी मंडळी 2 दिवस फडणवीसांना सांगितलं, त्यांनीच सहकार्य केलं. तिथे इंदिरा जयसिंग आणि गोपाळ जयशंकरन, तुषार मेहता साहेब, त्यांना आम्ही भेटलो. सांगितलं बाबा हे आमचं आहे तेवढं तरी नक्की द्या, कमी कशाला करतात. आम्ही 54% आहोत, पण आम्ही 54% आम्हाला नाही दिलं, ठीक आहे, अर्ध दिलं तर अर्ध द्या ना. भटक्या उमुक्त असतील ना. आणि कोर्टाने ऐकलं आणि मिळालं. कोर्टाने मान्य केले, मात्र हे खऱ्या अर्थाने त्या 27% मिळणार आहे का ते तुमच्या आमच्यावर अवलंबून आहे ना. आपण देणार आहोत की नाही ते. आणि कोणी चुकीचा मनुष्य घुसणार नाही हे तिथल्या जनतेने तुम्ही पाहायचं आहे.
बरोबर की नाही? तुम्ही नाही बघणार का? सुप्रियाताई मंत्रिपदाची शपथ घेतील काय? तो नवीन प्रश्न आहे ते. आता ते जे आहे ते पक्षाची सगळ्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवारापासून तर मोदी साहेबांपर्यंत त्यांना विचार. आता इथे तर काही येणार नाही, राज्यात नाही येणार, ते जाणार असतील तर दिल्लीत. हिंदी. ते त्यांना माहिती आहे. मला हिंदी में सर. राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी पाऊस होतोय, ढगफुटीजन्य पाऊस होतोय, अनेक शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा सामना करावा लागतोय. आपण सरकारकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी यासाठी काही मागणी करणार आहात का? मी पहिल्याच कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये परवाच्या मंगळवारच्या दिवशी प्रचंड पाऊस पडतोय, गरीब शेतकऱ्यांचे कांदे कचऱ्यासारखे ओढामध्ये वाहून राहिले आहेत काय, तर ह्या सगळं आणि ते महाराष्ट्रभर चालू आहे प्रकार, केळाच्या बाबतीमध्ये, द्राक्षाच्या बाबतीमध्ये सगळ्या. तर आपल्याला ते मदत करायला पाहिजेच म्हणून मी आग्रह धरला आणि त्यानुसार जे आहे मुख्यमंत्री आणि त्यांनी सगळ्यांनी आदेश दिलेले आहेत की या सगळ्याचं जे आहे ताबडतोब पंचनामे करा. आपलं काय काय त्यांना मदत करता येईल ते आपण ते मदत करा. टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना।